तुमच्यापैकी 2 वाहिन्यांच्या लोकांना फोन करून बोलवले काळे झेंडे घेऊन. फोन करून बोलवले का तर मग ते दाखवायला पाहिजे आमच्या चॅनलवर. हा धंदा तुमच्या पत्रकारांनी करता कामा नये. ज्या पत्रकारांना राजकारणात यायचं त्यांनी राजकारणात यावं ना सरळ. परंतु माझ्या वाहिनीवर ते दिसलं पाहिजे काहीतरी भुजबळांच्या विरुद्ध म्हणून त्यांना फोन करून बोलवायचे आणि निदर्शनं करायला लावायचे का हा प्रकार होता कामा नये. हा काल प्रकार माझ्या मतदारसंघाचा. त्याच्यानंतर 25 कार्यक्रम मी माझ्या मतदारसंघात, त्यातले जे अर्धे मराठा समाजाचे माझे मित्र आहेत त्यांच्या घरी त्यांच्या कार्यक्रमात मी गेलो. कुठेही काय नव्हतं. परंतु केवळ काहीतरी एक चित्र उभं करायचं आहे. त्यांना स्वतःहून करायचं असेल, जे कोण आंदोलन करणार ते करतील. पण तुम्ही त्यांना खास बोलवून हे मुद्दाम ते इव्हेंट घडवून आणण्याचं काम जे आहे इव्हेंट मॅनेजमेंटचं, हे तुम्ही करू नका. आता प्रश्न विचारा. साहेब, हे जे काही घडलं तुम्ही जे म्हणताय, मागे 1-2 वेळेला असाच प्रकार घडला होता. काही मोजकी लोक तुमच्या विरोधात काळे झेंडे वगैरे दाखवतात आणि ते दाखवू दे, मला हरकत नाही. पण माझं काय म्हणत, त्यांना काय दाखवलं जाऊ दे. पण तुम्ही त्यांना बोलून आणू नका की गपचूप फक्त माझ्या चॅनलला दाखवायचं म्हणून तुम्ही पुढे येणार आणि लवकर लवकर अरे आता येतील भुजबळ. तुमच्या चॅनलसाठी तो इव्हेंट मॅनेजमेंट तो शो करू नका. पुढे काय ते त्यांना दाखवायचं. आता माझ्याकडे 3 लाख मतदार आहेत. त्याचे 2-4 लोक काळे झेंडे फडकू द्या. पुढे 22 जानेवारीला राम मंदिराचा कार्यक्रम होतोय. त्या कार्यक्रमासाठी तुम्ही जाणार आहात का? मोदी साहेबांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होतोय. मला काय माहिती नाही अजून. आता ती जे आहेत फार जे आमंत्रणं वगैरे ज्या देण्याचे काय चालू आहेत. आता अगोदर आमंत्रण जेव्हा येईल त्याला बघू. साहेब, 23 जानेवारी म्हणजे दुसऱ्या दिवशी नाशिकमध्ये ठाकरे गटाचं अधिवेशन होणार आहे, सभा होणार आहे. कधी? दुसऱ्या दिवशी 23 जानेवारीला नाशिकमध्ये उद्धव ठाकरे येणार आहेत, सभा होणार आहेत आणि आमचं अयोध्या म्हणजे पंचवटीच आहे असं संजय राऊत. मला वाटतं 23 जानेवारी म्हणजे सुभाषबाबूंची जयंती आणि बाळासाहेबांची जयंती आहे. त्या दिवशी त्यांनी तो कार्यक्रम ठेवला असेल आणि कुठून तरी सुरुवात करायची असते ह्या निवडणुकीच्या पर्वाला. कोण तुळजाभवानीच्या तिथून करतं, कोण आणखीन कुठून करतं, कोण कुठून करतं. आता बाळासाहेबांचा जो आहे तो जन्मदिवस आहे म्हणून ते करते. लोकशाही आहे. तर प्रत्येकजण आपापली जे मतं मांडणार आणि निवडणुकीमध्ये मग जो मतदार राजा जो आहे हा कोणाच्या बाजूने झुकतो ते आपल्याला दिसेल. प्रकाश आंबेडकर आज लोकसभा निवडणुकीसंदर्भात बैठकी घेत आहेत. काय वाटतंय आंबेडकर? मला नाही माहिती काय वाटतं. म्हणजे आज बैठकी होणार आहे संभाजीनगरमध्ये. आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात पुढची रणनीती ठरवली जाणार आहे. आणि राजकीय पक्ष जे किंवा नेते किंवा राजकीय पक्ष काढतात त्यांना निवडणुकांमध्ये जे आहे काय करायचं काय नाही याचा विचार विनिमय करावाच लागतो ना. मिटिंग घ्याव्याच लागतात. घरात बसून राजकारण कसं करता येईल. त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं आता ही सुरुवात करणारच आहे. त्याच्यामध्ये वागू काय त्याच्या काँग्रेस राष्ट्रवादीचा कुठेतरी त्यांना विरोध बघायला मिळत होता. अजूनही नाही, मला काही कल्पना नाही. पण अशा ज्या गोष्टी असतात त्या त्यांच्या म्हणजे त्या सगळ्या काय मीडियासमोर त्या सगळ्या गोष्टी काही येत नाहीत. आतमधल्या ज्या चर्चा असतात, कोणाला बरोबर घ्यायचं, कोणाला बाजूला ठेवायचं, तर त्यांच्या चर्चा अजून सुरू असतील ना. अजून तर वेळ आहे ना सगळ्या गोष्टीला. जरांगे पाटलांनी तारीख बदललेली आहे. मुंबईमध्ये जे उपोषण करणार होते त्याची तारीख बदलली आणि आता पदयात्रा काढणार आहे. ट्रॅक्टर वगैरे असं सगळा तो लवाजमा घेऊन ते मुंबईला जाणार आहे. ट्रॅक्टरला परवानगी नाही दिली तर पुढे घेऊन जाऊ असं सांगितलं. आता तो जे आहे जे गव्हर्नमेंट आमचे जे काही मंत्री जातात त्यांच्यावर चर्चा करतात ते होम डिपार्टमेंट आणि बाकीचे जे त्याच्यामध्ये काम करणारे लोक आहेत तो त्याचा विचार करतील. बाकी लोकशाही आहे. मोर्चा तर काढू शकतात कुणी. शांततेने काढायला काही हरकत नाही. परंतु किती, कसा, कोणाला बरोबर घेऊन, पुढे काय आहे हे सगळं जे आहे शासन त्या त्या वेळा ठरवतं. त्या त्या वेळा ते निर्णय घेतो. सुप्रिया सुळे अशा म्हणाल्या का भुजबळ साहेबांचं कुणी कॅबिनेटमध्ये ऐकत नाही. हे तर बरोबर. मी सगळ्याच गोष्टी माझ्या कोण ऐकणार. आणि कुठल्याही मंत्र्याच्या सगळ्या गोष्टी सगळे मंत्री कधी ऐकतच नाहीत. काही ना काहीतरी थोडेसे मतांतर असतातच.
आणि दुसरं म्हणजे हे 3 पार्टीचं सरकार आहे आमचं. एकच गोष्ट सगळ्या पार्टीच्या सगळ्या मतदार मंत्र्यांना मान्य असणं अशक्य आहे. त्यात आणि बरं त्याच्यामध्ये माझा विषय हा अतिशय वेगळा आहे. त्याच्यामुळे हे तर बरोबर आहे, काही लोक ऐकतील, काही लोक नाही ऐकणार, काही लोक गप्प बसतील. यामध्ये तुम्ही एकटे पडलेले वाटतात का स्वतःला? मी एकटं महसूस करत नाही, मला वाटत नाही. माझ्याबरोबर असंख्य ओबीसी आणि मागासवर्गीयाचे कोट्यावधी लोक जे आहेत या राज्यातले आणि देशातले सुद्धा मोठ्या प्रमाणावर माझ्या पाठीमागे आहेत. त्याच्यामुळे मी एकटा नाही. दुसरं, अनेक नेते सुद्धा असे आहेत किंवा आमदार आहेत, ते सुद्धा माझ्याबरोबर आहेत, परंतु ते सध्या बोलत नाही आहेत. नको, न बोलता सुद्धा जे आपल्याला काम करता येईल असं किंवा त्यांना असं वाटतं की आपण ज्यावेळेला योग्य वेळ येईल त्यावेळेला बोलू. त्यामुळे मला ते एकटं, आणि मला सवय एकटं लढायचं, त्याची पण काही काळजी करू नका. साहेब, लोकसभेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या आहेत. त्या अनुषंगाने सर्वच पक्षांची चाचपणी सुरू आहे. यामध्ये नाशिक बाबत काय आपल्याला वाटतं की जेणेकरून मागे आपल्या घरातील उमेदवार होते किंवा आपणही स्वतः उमेदवार राहिलेला आहात नाशिकमधून, तर काय चित्र असू शकतं किंवा काय आपला त्याबाबत दावा असेल? नाशिक जिल्ह्यामध्ये जे आहे महायुतीचे जे उमेदवार असतील ते सगळे निवडून येतील. आणि तो जो कोण कुणाला ते तिकीट मिळते, कुणाला उमेदवारी म्हणजे कुठल्या पक्षाकडे ते जाणार आणि कुणाला उमेदवारी ते मिळणार, ते जे आहेत हे 3 पक्ष जे आहेत महायुतीतले बसून ठरवतील. त्याची काही काळजी करू नका. पण विजय जो आहे महायुतीचा नक्की होईल. साहेब, मराठा समाजाचा समावेश ओबीसीमध्ये करता यावा यासाठी राज्य सरकारच्या सूचनेनुसार राज्य मागास आयोगाकडून मागासवर्गीयांचे निकष बदलायचं ठरवण्यात आलेलं आहे. मला का ते अजून माहिती नाही तुम्ही काय म्हणता ते, परंतु तो आयोग जो आहे हा स्वतंत्रपणे काम करणारा असतो. ठीक आहे, तिथे तुम्हाला पण जाऊन सूचना देता येईल की बा आमचं म्हणणं असं आहे. प्रत्येकाला आपलं म्हणणं म्हणण्याचा अधिकार आहे सगळ्यांना. साहेब, काल गिरीश महाजन असं बोलले का उद्धव ठाकरेंना जर निमंत्रण नाहीये, ते कुठे व्हीआयपी आहेत, ते एमएलसी, मी स्वतः 20 दिवस जेलमध्ये होतो, मी 2दा कारसेवक होतो, बाबीचा ढाचा पाडायला मी होतो, तर ते उद्धव ठाकरे घरात होते. तर आपला राम मंदिराबाबत काय अनुभव आहे? आणि असं आहे, आता ते उद्धव ठाकरे आणि त्याला उत्तर देतील आणि त्याच्यावर प्रत्युत्तर जे आहे ते काय नाव त्यांचं महाजन साहेब देतील. इतर आहेत ना ते उत्तर द्यायला. आम्ही सांगितलं ना, अजून तर आलेलं नाही आमंत्रण. दादा साहेब, आता एक बातमी येते की जितक्या जागा शिंदे गटाला तितक्याच जागा अजित पवार गटाला मिळाव्यात अशी सूचनेची माहिती. आज सायंकाळी मीटिंग देखील आहे अजित पवारांसोबत. असे आहेत की अजित पवार जे आहेत ते आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत काय, आणि त्यामुळे जे आहेत या जागांच्या वाटपामध्ये जे आहे त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे. आणि जवळपास जेवढे शिंदे गटाचे आमदार आलेले आहेत तेवढेच जवळपास अजितदादा पवार गटांचे सुद्धा आमचे सुद्धा आमदार आलेले आहेत. त्यामुळे सरासर विचार करता जे आहे किंवा त्यांच्याप्रमाणेच आम्हाला पण न्याय मिळाला पाहिजे असं मत मांडलं ते चुकीचं नाही, बरोबर आहे ते मत. साहेब, अजितदादा आणि अमोल कोल्हेंमध्ये सध्या जुंपलेली दिसून येते. अमोल कोल्हे देखील म्हटले की मी त्यांनी आव्हान दिलेत मला, तर ते गौरवच मानतात. ठीक आहे, आता असं आहे की निवडणुका जवळ आले की आव्हान प्रत्याव्हान होणारच, परंतु तिथला निकाल काय आहे तो सर्वसाधारणपणे लक्षात येतो आमच्या. धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.